आता बुलढाणा पोलीस प्रशासनानं प्रशांत आंबी यांना बुलढाण्यामध्ये जाण्यापासून मज्जाव केला। त्यानंतर त्यांनी आता थेट चिखली इथे चौकात शिवाजी कोण या पुस्तकाचं वाचन सुरू केलेलं आहे। त्यामुळे वातावरण अजूनच तापलेलं असताना तणाव पूर्ण झालेला आहे। प्रकाशक आहेत प्रशांत आंबी, हे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे आणि त्यांनी बुलढाण्याकडे जाण्याचा अर्थातच प्रयत्न केलेला होता, कारण आमदार गायकवाड यांच्या घराकडे कूच करण्यासाठी हे सगळे निघालेले होते। मात्र त्यांना रोखण्यात आलं। त्यानंतर मात्र प्रशांत आंबेंनी रस्त्यातच पुस्तक वाचन सुरू केलं। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। अमोल सराफ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, काय सध्याचे अपडेट्स? अजूनही हा गोंधळ सुरू आहेच का? प्रज्ञा, सकाळी 10 वाजताच्या सुमारास हे जे प्रशांत आंबे हे बुलढाणा कडे जाण्याकरता सुरुवातीला चिखली येथे आले, चिखली येथे थांबले ते। त्यानंतर बुलढाण्याकडे निघत असतानाच त्यांना पोलिसांनी जे आहे ते म्हणजे एक प्रकारे नोटीस दिली की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तिथे वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, याकरता त्यांना आधी सुरुवातीला पोलीस प्रशासनाच्या वतीने नोटीस देण्यात आली। मात्र त्यानंतर कुठेतरी पोलिसांनी त्यांना थेट बुलढाण्याकडे जाण्यापासून देखील रोखलं। असं केल्यानंतर प्रशांत आंबे व त्यांच्या सोबतचे सहकारी यांनी थेट चिखली येथील चौकातच छत्रपती शिवाजी कोण या पुस्तकाचं वाचन सुरू केलं। त्यानंतर ताणतणाव निर्माण झाला, गोंधळ निर्माण झाला आणि अशातच त्यांना आता पोलीस प्रशासनाने चिखली येथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन नेण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल।